प्राथमिक भूमिती गणित. 7वे, कोनमापकाचा उपयोग न करता काटकोणाचे 3 समान भाग करणे. प्रथम आपण पायरेषा BC घेतली, त्यावर बी बिंदू घेतला. त्या बी बिंदूवर आपणास लंब टाकावायचा आहे. म्हणजे बी बिंदूतून आपणास BC रेषेला काटकोन मिळेल. बी बिंदूवर कंपाचं टोक ठेवून BC रेषेवर एक अर्धवर्तुळ काढा किंवा कंस काढा. त्यानंतर या 2 छेदनबिंदूला दुभागा, म्हणजे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन प्रथम एका बिंदूवर कंपाचं टोक ठेवून वरच्या बाजूस एक कंस काढा. तीच कृती दुसऱ्या छेदनबिंदूवर करावायची आहे. आपणास एक नवीन छेदनबिंदू मिळालेला आहे. बी या बिंदूतून त्या छेदनबिंदूला छेदून जाणारी रेषा आपणास घ्यावायची आहे. ती रेषा आपण घेतल्यानंतर तो काटकोन आपला तयार होईल. या कृतीमध्ये आपण काटकोन काढत असताना कोनमापक वापरला नाही. कोनमापकाचा वापर न करता आपण हा काटकोन काढलेला आहे. काटकोन ABC हा आपण कोनमापकाचा वापर न करता काढलेला आहे. आता आपणास या काटकोनाचे समान 3 भाग करावायचे आहेत. बी कोन B वर कंपासचं टोक ठेवून A आणि C या रेषांना छेदणारा वर्तुळ कंस काढा. आपणास नवीन 2 बिंदू मिळालेले आहेत, X आणि Y. त्याच अंतराने Y वर कंपासचं टोक ठेवून मिळालेल्या कंस रेषेला छेद करा आणि कंपासमध्ये तेच अंतर ठेवून X बिंदूवर कंपासचं टोक ठेवून कंस रेषेला छेद द्या. आपणास 2 छेदनबिंदू मिळालेले आहेत. कोन B मधून क्रमाने M आणि N या 2 छेदनबिंदूला छेदणाऱ्या कोनरेषा काढा. आपण B मधून एक कोनरेषा काढतो, B आणि N यांना जोडणारी. एक रेषा घेतली आपण. तीच कृती M आणि B बिंदू यामध्ये करायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण कोनमापकाचा वापर न करता काटकोन काढला आणि त्या काटकोनाचे समान 3 भाग केलेले आहेत.